इथं जर खाली बघितलं तर पूर्ण जमीन बघितली तर एकदम क्षारपड आहे. क्षारपड म्हणजे हे काय झालंय, पाण्यामुळे एकदम पांढरं झालेलं आहे. इथं जर बघितलं तर पूर्ण पाण्यानं पांढरं झालं आहे. जर ह्याचा TDS बघितला तर साधारण 1500च्या वरनं द्राक्षबागेचा TDS आहे. आणि जिथं जिथं पाणी खराब आहे तर तिथं हा प्रॉब्लेम, तर तिथं बागा आणायच्या एवढं सोपं नाही. पण तिथं द्राक्ष बागायतदारांचं कामसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर इथं बघितलं तर आता इथं पूर्ण पांढरं झालं आहे खाली. आता त्याच्यावर त्यांनी खत टाकलं आहे. आणि जर बघितलं तर हे पूर्ण काय झालं आहे, क्षारपड झालं आहे. हे पूर्ण माती कसली जरी असली तरी काय होतं, एकदम पाणी पडलं की एकदम पांढरं तयार होतं आहे. पूर्ण शाडूयुक्त आहे, पूर्ण चुनखड आहे. तर हे चुनखडीत सुद्धा म्हणजे पूर्ण बाग अशी डिफिशियन्सी किंवा कोणत्या औषधाला खताला काही सुद्धा प्रतिसाद देत नाही. तर अशा परिस्थितीत सुद्धा द्राक्षबाग अगदी छान पद्धतीनं तयार केल्या. द्राक्ष बागायतदारांचं खरंच कष्ट आपल्याला मानावं लागेल. परिस्थितीत इथं शेंडा सुद्धा ह्यांचा पूर्ण पिवळा पडायचा आणि पुढं पानं काम करायची नाहीत. घडाच्या पुढं पान पण नसायचं. आता हे एवढा माल लोड आहे तरी सुद्धा बऱ्यापैकी काय झालं, चांगला चाललाय. दरवर्षीच्या हिशोबात किंवा दरवर्षीचं प्लॅनिंग जर बघितलं तर त्या मानानं हे बागायतदार अगदी समाधानी आहेत. आणि विशेष म्हणजे इथं द्राक्ष बागा काढून टाका असा बऱ्याच लोकांनी सल्ला दिलेला होता. पण आता ह्या वर्षी आपल्याकडे प्लॉट आल्यानंतर आपण हे सर्वसाधारण बेदाण्यासाठी प्लॉट सोडलेला आहे. आणि अशा कष्ट जर प्रामाणिक असेल तर प्लॉटसुद्धा अगदी छान पद्धतीनं तयार होतात. हे इथं आपल्यासमोर हे काय आहे, जिवंत उदाहरण आहे. आणि हे जर पाणी जर बघितलं तर आता इथं क्लिअर दिसतंय, इथं पूर्ण काय झालं आहे, क्षारपड आहे. हे पाणी एकदम खराब आहे. तर अशा परिस्थितीत सुद्धा आपल्याला खराब पाण्यात सुद्धा चांगल्या बागा आणता येतात. आपल्यासमोर उदाहरण आहे. तर प्रत्येक बागायतदारानं असं मालं चांगली पिकवली पाहिजेत.